नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राज्यस्तरीय मध्यसत्र उन्हाळी अधिवेशन हे धुळे येथे 19 आणि 20 एप्रिल रोजी बालरोग तज्ज्ञांनी आयोजित केल्यानुसार होणार आहे। धुळ्याच्या या परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉक्टर संजय जोशी व आयोजन सचिव डॉक्टर महेश अहिरराव हे आहे। लहान मुलांच्या बाबतीत आरोग्यविषयक वेगवेगळे निर्णय तसेच वेगवेगळे शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये बालरोग तज्ज्ञांची एक संस्था नेहमीच कार्यरत असते। या संस्थेचे प्रत्येक राज्यामध्ये एक शाखा असून महाराष्ट्र राज्यामध्ये देखील महाराष्ट्र बालरोग तज्ज्ञांची एक संघटना आहे। सदर परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील अनेक बालरोग तज्ज्ञ भाग घेणार असून या परिषदेमध्ये साधारणपणे 300 ते 400 बालरोग तज्ज्ञ देखील येतील असा अंदाज आहे। ही परिषद मुख्यतः आपल्या खानदेशातील म्हणजेच धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरणार आहे। म्हणूनच या परिषदेचे नाव खानदेश कॉन असे ठेवण्यात आलेले आहे। अशी ही परिषद धुळ्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे। प्रत्येक कार्यक्रमात जे राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटनेने त्यांच्या मार्गदर्शनाने जेही कार्यक्रम राबवले जातात, जसं मागेच आपण आपल्या पत्रकार परिषद बंधूंनी येऊनच आमची रक्ताशय निर्मूलन आणि जनजागृती, लठ्ठपणा असो किंवा जनुकांसंबंधीचा जो आजार डाऊन सिंड्रोम असतो, थॅलेसेमिया आजार, हे दोन्ही हिमोग्लोबिनचे आजार आहेत, ज्यामध्ये जे रक्तबंध आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते हिमोग्लोबिन थोडं खराब प्रकारचं बनतं की जे लवकर नष्ट होतं। त्यामुळे यांच्यामध्ये रक्त टिकत नाही आणि अशा बाळांना वारंवार रक्त देणे। पण प्रथमच अनेक वर्षानंतर अशी एक आम्हाला संधी मिळालेली की आपण बालरोग तज्ज्ञांची एक परिषद आयोजित केलेली आहे। या परिषदेला धुळे जिल्हा, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामधून जवळजवळ 300 ते 400 बालरोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत। आणि ह्या सगळ्या बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी साधारणपणे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर इथून 50 ते 60 हे तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ येणार आहे। ही परिषद 19 आणि 20 एप्रिल ह्या 2 दिवशी इथं स्वर्ण रिसॉर्टला होणार आहे। या परिषदेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या लशी यांच्यावरती खूप चर्चा होणार आहे। नवीन प्रकारच्या कोणत्या लसी आहेत, प्रत्येक लसीचे काय फायदे आहेत यावरती चर्चा होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे 14 ते 15 भाषणं आहेत। त्याच्यामध्ये बालरोग तज्ज्ञ जे बाहेर गावून येणारे आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करणार। त्याच्यामध्ये लहान मुलांमधील कावीळ, लहान मुलांमधील स्थूलपणा, लहान मुलांमधील हृदयाचे आजार, अशा अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे। तसेच 2 परिसंवाद आयोजित केलेले आहेत। या परिसंवादामध्ये न्यूमोनिया हा एक कसा भीषण आजार आहे लहान मुलांमधला याच्यावरती चर्चा होणार आहे। तसंच पौगंडावस्थेत आलेल्या मुलांना जी लस द्यायची असते त्याच्यावरती चर्चा होणार आहे। तर अशी परिषद ही प्रथमच धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरात आयोजित होत आहे आणि याचा फायदा आपल्या सर्व धुळे जिल्ह्यातील आणि जवळपासच्या खानदेशातील बालरोग तज्ज्ञांना होईल आणि जेणेकरून ह्यामुळे आपल्या बालरोग तज्ज्ञांतर्फे लहान मुलांना दिलेली जी सर्व्हिस आहे, जी सेवा आहे, याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल।